नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात कौटुंबिक वादातून थरारक खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भौर फाटा परिसरात मेहुण्याने सालीवर चाकूने वार करत तिचा निर्घृण खून केला, तर भांडण सोडवण्यासाठी गेलेला साला गंभीर जखमी झालाय. ही घटना शुक्रवारी 22 मे रोजी सकाळच्या सुमारास घडली. आरोपी श्याम आगंदास माळी हा पत्नी माया हिला दारूच्या पैशांवरून वारंवार मारहाण करत होता. याच पार्श्वभूमीवर माया हिची बहीण छाया जाधव, तिचे पती ज्ञानेश्वर जाधव आणि अन्य नातेवाईक आरोपीची समजूत काढण्यासाठी भौर फाटा येथे गेले होते. दरम्यान समजूत सुरू असतानाच आरोपी श्याम माळी याने अचानक चाकू काढत हल्ला चढवला. छाया जाधव यांच्या छातीवर चाकूने वार केला. गंभीर जखमी झालेल्या छाया जाधव यांना तातडीने कळवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भांडण सोडवताना सोनू कराटे यांच्या दोन्ही हातांनाही चाकूचे वार लागले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपी श्याम माळी हा फरार झाला होता. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आरोपीला पकडण्यात यश आले. ग्रामस्थांनी पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत. श्री न्यूज, देवळा, नाशिक. आज रोजी पोलीस स्टेशन देवळा हद्दीत एक खुनाची घटना घडलेली असून आरोपी नामे श्याम आगमदास माळी व त्याची पत्नी माया यांच्यामध्ये सतत कुरबुरी होत असे. तर त्यांची समजूत काढण्यासाठी यातील मयत म्हणजे आरोपीच्या पत्नीची बहीण छाया ज्ञानेश्वर जाधव ही आईवडिलांसह आज भौर फाटा येथे आली असता मयत व आरोपी यांच्यामध्ये वाद होऊन आरोपीने त्याच्या कमरेला खोचलेल्या चाकूने मयताच्या छातीवर वार करून तिचा खून केलेला आहे आणि तिचा भाऊ नामे सोनू याला गंभीर जखमी केलेले आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी घटनास्थळाहून फरार झाला होता. त्याला पोलीस स्टेशन देवळा हद्दीतील खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच श्री वैभव पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही खामखेडा येथून ताब्यात घेतलेले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.